तुमच्या बेबीला डायपर रॅशेस होतात का? देन सेव्ह दिस रील बिकॉज हे टिप्स खरंच आमच्यासाठी वर्क झाले. माय बेबी गर्ल इज 19 मंथ्स ओल्ड अँड तिला अजून एकदाही डायपर रॅशेस नाही झालेत अँड ऑनेस्टली या स्मॉल हॅबिट्समुळे खूप हेल्प झाली आहे. बरेचसे मॉम मला विचारतात तुझ्या बेबीला कधी डायपर रॅशेस झालेत का? आणि माझा आन्सर असतं नो. आणि मी कोणतेही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स यूज नाही केलेत. फर्स्ट थिंग, डायपर फ्री टाइम. आम्ही रोज तिला काही वेळासाठी डायपर फ्री ठेवतो सो की स्किन प्रॉपर ब्रीथ करू शकेल. इवन 30 to 40 मिनिट्स पण खूप हेल्प करतात. सेकंड थिंग, डायपर चेंज करायला लेट नाही करत. युजली 3 to 4 मध्ये डायपर चेंज करतो आणि वेट किंवा डर्टी झाला असेल तर इमिजिएटली चेंज करतो. थर्ड थिंग, नाईट ऑइलिंग रुटीन. रोज रात्री डायपर एरियाला ऑइल अप्लाय करतो. रॅशेस असोत वा नसोत हे आम्ही रोज फॉलो करतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, डायपर चेंज करताना आम्ही एक गोष्ट नक्की बघतो की एरिया कम्प्लिटली ड्राय असला पाहिजे बिफोर न्यू डायपर. वेटनेस अजिबात नाहीये. हॉनेस्टली हे स्मॉल हॅबिट्स आमच्या बेबीसाठी खूप गेम चेंजर ठरलेत आणि आम्ही पहिल्यापासून फॉलो करत आलो. अँड आय नो एव्हरी बेबी स्किन इज डिफरंट बट हे हॅबिट्स आमच्यासाठी खरंच वर्क झालेत. सेव्ह दिस रील फॉर लेटर. एका न्यू मॉम सोबत तुम्ही शेअर करू शकता. आणि मॉम्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमच्या बेबीसाठी डायपर केअरमध्ये अशा कोणत्या गोष्टी बेस्ट वर्क झाल्या. अँड मॉम्स, डायपर केअरमध्ये मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते हे मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये सांगेन, तर फॉलो करायला विसरू नका. बाय.